हॅलो, नमस्कार. माझा हा पहिला ब्लॉग आहे. कसा शूट करायचा असतो, आपल्याकडे माईक लागतं हे काही मला माहीत नव्हतं. आणि मी असंच गावी गेलेली माझ्या मावशीला बघायला आणि माझी मावशी खूप, खूप, खूप सीरियस आहे. तिची खूप कंडिशन बेकार आहे आणि ते कंडिशन आणि तिचा हाल बघून पोटात कालवून मला सारखं, सारखं रडायला येत होतं. काय करायचं? पण ही परिस्थिती आहे. तर हे बघा माझ्या मावशीचं गाव आहे आणि इथं बघा जनावरं आहेत, हे शेत आहे, रान आहे आणि ही आहे चिक्कूची बाग, जिथं मी माझ्या मावस बहिणीबरोबर आले होते मावस बहीण आहे. चिक्कूची बाग तुळसाक्का. बघायला. सांग तर गं ही नाव आहे तुझं. तुळसाक्का. तुळसाबाई. पाची तिचं गावातली. नाव आहे तुळसाक्का. कसं यायचं तुमच्या गावाकडं? कुठली? पाची गावामध्ये आलो आम्ही आणि नंतर तिथनं बघू शकता पाचीगाव. तुम्ही, ही माझी माने. दुसरी मावस बहीण आहे. हा. घे पदर. बघा गावकडच्या लोक थांब की फोटो घेतेस तर मी पदर घेते म्हणली. ही सगळ्यात लहान आहे बघा मावस बहीण. नंतर ही मावस भाऊज आहे, मावस भावाची बायको आहे. आरती झाली. बघू हा, शकता त्यांनी ओवाळलं का? देवपूजा केली. व्हिडिओ मी पण पाठवून होते दिली इकडे. तिथं. ही दुसरी एक छान मावस दिसतंय बहीण आहे, साडी मंगल नाव आहे हिचं. सुंदर केलं गं बाई. चॉक 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 काय बघ दिसते का? बघा आम्ही देवपूजा केली आणि त्याच्यानंतर हाय ही कर हाय कर नाचसून आहे माझ्या मावशीची. आणि ही बघा फायनली मावशी. हाय का मी तिला बरं हाय करायला सगळ्यांना सांगितलं. ही बघा हिची बोटं अशी झालेली आहेत. मागच्या वर्षीचे श्रावण महिन्यापासून हे झालेलं आहे. ती सांगते बघा. आणि बघा आपण ऐकूया तिच्याच तोंडनं कशी ती हालत सांगते तिची. नाही खाऊ वाटत. मग ही बोटं अशी का झाल्यात ग मावशी? आता काय करायचं बाई, श्रावण महिन्यापासून झालं बघ. श्रावण महिन्यापासून होय, एक बोट तुटून पडलं का? निघालं की टीव्ही निघतो यात. निघलं का? हं. अरे देवा. बघा काय बोट दुखते ती ग. लय दुखते का ग मावशी? तर काय काय करायचं करायचं आता. देवशी. वर दवाखान्याला नेलं कटला कोणी. नाही येत. नमस्कार. बघू शकता मी माझ्या मावशीला बघायला आले जसं सांगितलं तसं. तिच्या बोटांना काय झालंय, कोणता आजार झालाय, काय निदान व्हायला तयार नाही. कारण ही अशी पूर्ण कोळशावानी जळून गेलेली आहेत पुढची बोटांची भाग आणि ते आपोआप गळून पडायला लागलेत. अशा पद्धतीनं तिला असा त्रास व्हायला लागलाय आणि काय केल्यानं किती डॉक्टर दाखवले, कुणाला निदान झालं नाही. आणि अशी अवस्था बघून मला खूप म्हणजे खूप रडायला यायला लागलं होतं. मी सारखी रडत होते कारण ही माझी सगळ्यात मोठी मावशी आणि माझ्या सगळ्या बाकीच्या मावशी, अगदी माझी आई पण वारलेली आहे आणि ही एकच आता उरलेली आहे. म्हणतात ना, आई मरो पण मावशी जगो, पण तिची हालत